आणि आता देखील आम्ही बघतोय तर लोकांची प्रतिक्रिया लोक शॉकमध्ये आहेत, की ही निवडणूक एवढ्या फरकाने कशी झाली. आज सगळ्याकडे ॲव्हरेज मतं सारखी होतात महाराष्ट्रात. पोस्टलमध्ये लोक वेगळा निकाल देतात आणि बॅलेट मशीन ज्या वेळेला उघडतात त्यावेळेला वेगळा निकाल देतात. असं आहे की जसं हॅक करणारी लोक असतात तसं हॅक करण्याचा कारस्थान उघड करणारी लोक आहेत. पुलवामाचा हल्ल्याचं होतं त्यावेळेला 54 आणि 44 आले. राष्ट्रवादीचे 54, काँग्रेसचे 44. आता काय कोणतं झालं नेमकं? आता सरकार आलेलं आहे, ईव्हीएम सरकार. त्या सरकारच्या माध्यमातून एक एमआयडीसीने कारखाना करावा. पण शरद पवार साहेबांवर कोण बोललं तर मी कुणीही असो, मी त्याला उत्तर देतो, देणार आणि भविष्यात बी देणार. पवार साहेबांवर जर कुणी टीका केली तर त्याला मी बोलणार. मग ते कुणीही असो. ही निवडणुकीचा निकाल हा निवडून आलेल्याला पण खाजगीत मान्य नाही आणि पराभूत माणसाला तर मान्य होणार नाही. नमस्कार, मी गणेश पोकळे. लेट्सअपमध्ये आपलं स्वागत आहे. आत्ता मी आहे चोबानेमगावमध्ये. हे बीड जिल्ह्यातलं गाव आहे. आता पुढं आपल्याला काही गोष्टी बोलायच्यात, पण त्याच्या अगोदर आष्टी मतदारसंघामध्ये यावेळेस चौरंगी लढत झाली. महायुतीमध्ये 3 उमेदवार होते आणि महाविकास आघाडीकडे 1. पण आमच्याकडं आता महाराष्ट्रात वेगळी निवडणूक होती. वेगळी यासाठी की महाराष्ट्रामध्ये फक्त 1 ते 2च ठिकाणी महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली आणि आमच्याकडे मग त्याला चौरंगी स्वरूप आलं. त्याचं कारण असं की महायुतीमध्ये अधिकृत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते सुरेश धस, आणि ज्यांना बंडखोर म्हणू शकतो ते अपक्ष होते भीमराव धोंडे, आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे होते बाळासाहेब आजवे. हे 3. आणि त्यांच्या समोरून जे शरद पवार गटाचे उमेदवार होते त्यांच्या विषयी जर बोलायचं झालं तर ते शिरूर तालुक्यातले आहेत. छोट्याशा गावातनं माणूस आलेला. त्यांची आणखी एक ओळख म्हणजे अल्पसंख्याक समाजात आलेला माणूस. पुढं जात असताना या माणसाने विद्यार्थी दशेत राजकारणात प्रवेश केला आणि 2000ला राजकारण सुरू केलं. त्याच्यानंतर शाखा अध्यक्षपासून महाराष्ट्राचे युवक प्रदेशाध्यक्षपर्यंत त्यांनी मजल मारली. ह्या सगळ्या प्रवासात त्यांचा संघर्ष आहे. आणि काय असतं, तुमच्या संघर्षाला न्याय मिळतो, त्याला थोडा वेळ असतो, मागे पुढे काही घटना घडतात. परंतु 22 जुलै 2023ला राष्ट्रवादी ह्या पक्षाचे 2 शेकलं पडले. 2 राष्ट्रवादी झाल्या आणि जो आज पक्ष आहे तो उद्या गट झाला. म्हणजे अजित पवारांनी भाजपसोबत जाणं स्वीकारलं आणि अजित पवार हे विरोधी पक्षनेते असताना ते विरोधी पक्षातले डायरेक्ट सत्तेत गेले, उपमुख्यमंत्री झाले. आणि इथं आमचे आमदार, विद्यमान जे आमदार आहेत, आता मावळते आमदार त्यांना म्हणू शकतो आपण, बाळासाहेब आजबे, हे त्यावेळेस अजित पवारांसोबत गेले. आणि इथं आता महबूब शेख हे काय भूमिका घेतात आमचं असं लक्ष लागलं होतं, पण त्यांनी पवार साहेबांसोबत आपण एकनिष्ठ आहोत आणि एकनिष्ठ काम करणार ते दाखवून दिलं. आणि त्याचं फळ एकनिष्ठतेचं काय असतं हे आता आपल्याला पाहायला मिळालं. त्यांना कुठलीही निवडणूक न डरवता पहिली विधानसभेची त्यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांनी प्रस्थापितांच्या विरोधात, ज्यांनी 20-20 वर्षी इथं आमदारकी गाजवली, त्याच्यामध्ये सुरेश धस 15 वर्ष विधानसभेवर होते, एमएलसीवरती 6 वर्ष म्हणजे ते 21 वर्ष, भीमराव धोंडे 20 वर्ष आमदार होते, त्याच्या अगोदर साहेबराव दरेकर, आणि त्याच्यानंतर बाळासाहेब आजबे 5 वर्ष. ह्या सगळ्या प्रस्थापितांच्या विरोधात उभं राहणं हे किती कठीण असतं. तुम्हाला काय अनुभव आले, कशी निवडणूक गेली, पैसा, सत्ता, दमदाटी, दादागिरी, तुमची दहशत, ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन हे कसं तुम्ही हँडल केलं, याच्याविषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः महबूब शेख आहेत, जे 3ऱ्या नंबरला गेले. परंतु जर याच्यामध्ये कदाचित धोंडे साहेब नसते, हे आज मोठ्या फाईटनी किंवा वेगळा निर्णय या ठिकाणी लागला असता. परंतु त्या सगळ्या संघर्षामध्ये ते ठाम उभं होते आणि त्यांनी निवडणूक लढली. त्यांच्याकडनं आपण सगळं जाणून घेऊ. लेट्सअपमध्ये महबूब भाई आपलं स्वागत आहे. थँक्यू. एवढ्या संघर्षातून निवडणूक लढली, हा पूर्ण काळ गेला, मी तुम्हाला तर सांगितलं. मला एवढं विचारायचं की ह्या निवडणुकीत तुम्हाला प्रस्थापितांच्या विरोधात फक्त फर्स्ट टाइम निवडणूक लढवताना काय जाणवलं आणि ही निवडणूक कशी पार पडली? मुळात निवडणूक चांगली झाली. लोकांच्या मध्ये प्रतिसाद चांगला होता. आणि ज्या वेळेला मी लोकांच्या मध्ये फिरत होतो, खास करून आष्टी तालुक्यात, त्यावेळेला या तालुक्यातलं मागासलेपण, या तालुक्यात नसलेला कारखाना, या तालुक्यातल्या शेतकऱ्याचे होत असलेले हाल, या तालुक्यातल्या युवकाच्या हाताला रोजगार नाही, एमआयडीसी सारखी एकही संस्था नाही, हे मुद्दे मी घेऊन ज्या वेळेला लोकांच्या मध्ये जात होतो तर अगदी 11-11, 12-12, 1-1 वाजेपर्यंत म्हणजे लोक आतुरतेने वाट बघायची आणि मोठ्या संख्येनं तरुण, वडीलधारी मंडळी, महिला भगिनी ह्या स्वागताला असायच्या. त्यामुळे लोकांचा प्रतिसाद हा अतिशय चांगला होता. अनेक ठिकाणी लोक ढोलीबाजा लावून, डीजे लावून स्वागत करायची, खांद्यावर घ्यायची आणि प्रचंड गर्दी प्रत्येक गावात गेल्यावर त्या ठिकाणी लोकांची असायची. आमच्याकडे सभा जेवढ्या झाल्या, पवार साहेबांची झाली, सुप्रियाताईंची झाली, जयंत पाटील साहेबांची झाली आणि अमोल कोल्हे साहेबांची झाली. ते प्रचंड प्रतिसाद लोकांच्या मध्ये होता, उत्स्फूर्त लोक होते. आणि आता देखील आम्ही बघतोय तर लोकांची प्रतिक्रिया लोक शॉकमध्ये आहेत, की ही निवडणूक एवढ्या फरकाने कशी झाली. निकालावरती शॉकमध्ये. हो, निकालावरती शॉकमध्ये आहेत. आणि फक्त आष्टी मतदारसंघात नाही तर महाराष्ट्र शॉकमध्ये, की महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल कसा झाला. जे महाविकास आघाडी
31-32 जागा लोकसभेला जिंकते, ती महाविकास आघाडी अगदी 50च्या आत कशी येते? असा काय 4 महिन्यात चमत्कार केला? नरेंद्र मोदींना लोकांनी नाकारलं आणि मग मोदींच्या पेक्षा देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे लोकप्रिय झाले का? नांदेडमध्ये लोकसभेला काँग्रेसची जागा निवडून येते आणि खाली विधानसभेच्या सगळ्या जागा महायुतीच्या येतात. हे लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत. आज मार्केटवाडी सारख्या ठिकाणी ग्रामस्थानं बॅलेटवर मतदान घ्यायची इच्छा व्यक्त केली. जर ईव्हीएम मध्ये काही गोंधळ नसला तर मला वाटतं प्रशासनाला हरकत नव्हती. उलट प्रशासनानं गावकऱ्याचं कौतुक करायला पाहिजे होते. आणि जर काहीच दाल में कुछ काला नाही है तर ह्यांनी प्रशासनाने सांगायला पाहिजे होते की करा निवडणूक. आणि लोकांच्या समोर आलं असतं ना, विरोधी पक्षाचा उमेदवार म्हणतोय तिथं मला कमी मतं झाली, आज सत्ता आहे त्यांची आहे, त्यांनी सत्ता वापरून लोकांचं मत परिवर्तन करायचं आणि मतदानात दाखवून द्यायचं की बॅलेटवर पण मशीन सारखंच मतदान होते. आज सगळ्याकडे ॲव्हरेज मतं सारखी होतात महाराष्ट्रात. पोस्टलमध्ये लोक वेगळा निकाल देतात आणि बॅलेट मशीन ज्या वेळेला उघडतात त्यावेळेला वेगळा निकाल देतात. जसं आष्टी मतदारसंघात झालंय, हा विजय ईव्हीएमचा आहे. तुम्हाला ईव्हीएमवर शंका आहे? 100% शंका आहे, 100% शंका आहे. आणि आम्ही 2 महिने, 4 महिने जातील, 5 महिने जातील, पण आम्ही काही गोष्टी महाराष्ट्राच्या समोर निश्चितपणानं आणू आणि महाराष्ट्रातले आणू, आष्टी मतदारसंघातले आणू आणि महाराष्ट्रातले पण आणू. 2 दिवसांपूर्वी तुमच्याच पक्षाचे निलेश लंके यांचे एक वक्तव्य आहे, 1.5 महिन्यात गुड न्यूज देतो. असं आहे की जसं हॅक करणारी लोक असतात तसं हॅक करण्याचा कारस्थान उघड करणारी लोक आहेत. मी निवडणूक आयोगाला आवाहन करतो तुमच्या माध्यमातून, 2 तासासाठी माझ्याकडे ईव्हीएम मशीन द्या. तुम्हाला हॅक करून दाखवणारी माणसं मी उभा करतो. 2 तासासाठी द्या. आहे का निवडणूक आयोगात हिंमत? 2 तास मला मशीन द्यायची. ते देणार नाहीत. आमच्या पक्षाने मागणी केली, आम्ही कोर्टातून घेऊ, बघू कोर्ट देते कशी. याच्याविषयी लढणार पक्ष? लढणार. शरद पवार साहेबांनी वकिलाची टीम तयार केली, आम्ही लढणार. शेवटी बघा, लोकशाहीमध्ये विजय हा जर तुम्ही अशा पद्धतीने घेणार असाल तर लोकशाहीचं रक्षण करणं, संविधानाचं रक्षण करणं, यासाठी एक तरुण म्हणून, या देशातला एक नागरिक म्हणून, उमेदवार हा नंतरचा पार्ट, पण या देशातला एक नागरिक म्हणून जर लोकशाहीची अशी हत्या होत असेल, मी पराभूत झालो म्हणून नाही, मी पराभूत झालो असतो 10-15 हजाराचा फरक पडला असता. अहो, विजयी उमेदवाराचं कॅल्क्युलेशन 15-20 हजाराच्या पुढे कधी गेलं नाही आणि एकदम 87 हजाराचा फरक पडतो, 77 हजाराचा फरक पडतो. असं कसं होऊ शकतं? ही परिस्थिती महाराष्ट्रात आहे. सगळीकडे बघा तुम्ही, जिथं भाजपाचे उमेदवार आहेत तिथं फरक बघा तुम्ही कितीचा पडलाय. आणि जिथं आमचे निवडून आले ते एवढे रथी लोक 10-12 हजारांनी निवडून आले. बाळासाहेब थोरात साहेबासारखा माणूस पडतो. निलेश लंके विखेंना पाडून निवडून येतात. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील. अहो, सातारा जिल्हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबाचा जिल्हा आहे. त्या जिल्ह्यात एक वैचारिक बैठक असणारे लोक आहेत. तिथं एकही मतदार महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येत नाही, भाजपचे निवडून येतात. अशा जिल्ह्यात जिथं जातीवादाला थारा नाही तिथं असे कसे निवडून येतात? आता हे सांगतात लाडकी बहीण, पैशाचा वापर, असे नॅरेटिव्ह पसरवत आहेत. मला सांगा, लोकसभेत ह्यांनी हिंदू मुस्लिम केलं, मराठा ओबीसी केलं, पैसा वाटला, सगळं केलं, तरीही लोकसभेला 31 जागा महाविकास आघाडीचा, एक अपक्ष, आणि ह्यांच्या ज्या 5 जागा निवडून आल्या, जसं अकोल्याची जागा, बुलढाण्याची जागा, तुमच्या पालघरची जागा, तुमच्या इचलकरंजीची जागा आणि मुंबईतली एक जागा जिथं ते अमोल कीर्तीकर उभा होते, ह्या जागा तर 4 जागा ट्रँगल फाईट मध्ये आलाय आणि एक जागा तुम्ही निवडून आलेली खाल्ली. म्हणजे त्या 5 जागा 37 जागा होत्या. कीर्तिकरांना विजय घोषित केलं. कीर्तिकरांना विजय घोषित केलं आणि पोस्टल मतदानमध्ये परत 46 मतांनी पाडलं. म्हणजे 37 जागा तशा महाविकास आघाडीच्या आल्या, तुमच्या 11 जागा होत्या. मग मोदी साहेबापेक्षा हे कशी लोकप्रिय झाली? काय ह्यांनी असा नेमका तीर मारलाय 4 महिन्यात की मोदी साहेबापेक्षा ह्यांची लोकप्रियता वाढली? हे कळायला महाराष्ट्रातल्या जनतेला मार्ग नाही. आणि घ्या ना, मी काय म्हणतो, महाराष्ट्रातले कोणते 10 मतदारसंघ तुमचे काढा आणि 10 महाविकास आघाडीचे काढा, करा ना बॅलेटवर निवडणूक. आमचे 10 लोक राजीनामा देतील, तुमचे 10 लोकांना राजीनामा द्यायला लावा. एकदा महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या की खरंच तुमचा निकाल कसा झालाय. आमचे तर जितेंद्र आव्हाड 92 हजारांनी निवडून आले, त्यांनी सांगितलं मी राजीनामा द्यायला तयार आहे. माझा अंदाज असा आहे, मला जे काही माझे टेक्निकल काही मित्र आहेत त्यांनी सांगितलं तर 65 विधानसभा मतदारसंघात फक्त खरं निवडणूक झाली, बाकी सगळीकडं इलेक्शन हे त्यांनी मॅनेज केलेलं आहे. अशा पद्धतीची निवडणूक महाराष्ट्रात झाली. असा कौल नव्हता. महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, आज दुधाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. काय ह्यांनी असं तीर मारलाय की ह्यांच्यावर लोक एवढे खुश झाले? नेमकं केलंय काय? लोकसभेत आणि 4 महिन्यात लाडकी बहिणीची योजना सोडता असं काय केलं? लाडकी बहीण करताना 1500चा त्याला डबा 2400 झाला. हे लोक प्रचारात आम्हाला लोक सांगत होती.
आम्ही म्हणलं 2000ला झाला, तर लोक म्हणाले नाही 2400ला झाला. लोक सांगायचे दुधाचं अनुदान एकदाच भेटले, परत दुधाचं अनुदान भेटलं नाही, शेतकऱ्याची कर्जमाफी नाही, महागाई प्रचंड वाढलेली, बेरोजगारी प्रचंड वाढली, सगळे प्रकल्प गुजरातला गेले. मग ह्या सगळ्या गोष्टी विसरले लोक आणि ह्यांना निवडून दिलं. असं होणार नाही. 6 महिन्यात एवढा बदल महाराष्ट्राच्या जनतेत होऊ शकत नाही. आणि मला सांगा, 2014ला मोदींची लाट होती, त्यावेळेला लोक मोदी मोदी हिंदुत्व हिंदुत्व करायचे. त्यावेळेला राष्ट्रवादीचे 41 आणि काँग्रेसचे 42 आमदार निवडून आले. पुलवामाचा हल्ल्याचं होतं त्यावेळेला 54 आणि 44 आले, राष्ट्रवादीचे 54, काँग्रेसचे 44. आता काय कोणतं झालं नेमकं? झालं काय? म्हणजे मोदींना लोक महाराष्ट्रातले नाकारतात आणि फडणवीस, शिंदे आणि अजितदादांना स्वीकारतात. म्हणजे मोदींच्या पेक्षा ह्यांची जर लोकप्रियता जास्त झाली असली तर ह्यांनाच देशाचं पंतप्रधान पदाचा उमेदवार करायला पाहिजे. आपल्या आष्टीची उमेदवार तुम्हाला मिळाली आणि काही लोकांना याचं आश्चर्य वाटलं की आता असं झालंय. पण मला सांगा, तुम्हाला याच्या अगोदर कल्पना होती की आपला उमेदवार आहे? असं आहे की मी शरद पवार साहेबांच्याकडे मागणी केली होती आणि पवार साहेबांचं धोरण होतं की तरुणांना संधी द्यायची आणि जे पक्षात निष्ठेने राहिलेत असे तरुण लोक पुढे आणायचे. म्हणून पवार साहेबांनी मलाच नाही, अमित भांगरे शेजारी अकोला विधानसभेचे उमेदवार, रोहित पाटील आहेत, आर आर पाटलांचे चिरंजीव, युगेंद्र पवार आहेत, रोहिणी खडसे आहेत, त्याच्यानंतर असे बरेच, अतुल वांदिले आहेत, गुड्डू बोपचे आहेत, असे अनेक नावं मी तुम्हाला सांगू शकतो, सलील देशमुख आहेत. अशा एक 15-20 तरुण पोरांना पवार साहेबांनी रिंगणात उतरवलं होतं. त्याच्यात युवक संघटनेचा प्रदेशाध्यक्ष आणि पवार साहेबांसोबत निष्ठेने काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून मी ज्या वेळेला मागणी केली त्यावेळेला पवार साहेबांनी मला उमेदवारी करण्यासाठी सकारात्मकता दाखवली. त्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही. पवार साहेबांच्यावर बद्दल निष्ठा होती आणि पवार साहेबांचं एक नावलौकिक आहे की पवार साहेब कधीही कुणाच्या डोक्यावर हात ठेवून त्याला पुढे आणायचं काम हे महाराष्ट्रात पवार साहेब करतात. म्हणजे एकदम छोट्या घरातले आर देखील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होऊ शकतात. भाजी विकणारे छगन भुजबळ साहेब देखील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पराभूत होऊन करू शकतात. हे शरद पवार साहेब करू शकतात. अशी अनेक उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकतो जे शरद पवार साहेबांनी शून्यातून लोक उभा केलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातल्या पोरांना पुढं संधी देणं, त्यांना ताकद देणं हे काम शरद पवार साहेबांनी त्यांच्या राजकारणात नेहमी केलेलं आहे. एक नवीन फळी पवार साहेबांच्या डोक्यात होती की महाराष्ट्राच्या राजकारणात उभा झाली पाहिजे, म्हणून पवार साहेबांनी ह्यावेळेला ठरवून निवडणुकीचे तिकीट तसे दिले होते. आणि काल परवा पण आमच्या बैठकीत पवार साहेबांनी सांगितलं की उद्या महानगरपालिका जिल्हा परिषदेमध्ये देखील तरुण मुलं चांगली काढा. आपल्याला जास्त तरुणांना संधी देऊन राजकारणात आता तरुण पुढे आल्याशिवाय हे जे चुकीच्या पद्धतीचं राजकारण चाललंय हे राजकारण थांबवायचं असलं तर तरुणाचा सहभाग मोठ्या प्रमाणात असला पाहिजे, हे पवार साहेबांनी आम्हाला परवा निक्षून सांगितलं. तुम्ही ह्या ठिकाणी लढत असताना तिन्ही आमदार हे प्रस्थापित होते, तर ह्यांच्या विरोधात लढताना तुम्हाला तालुक्यात काय म्हणजे कसं गेले निवडणूक? असं आहे की हे तिन्ही आमदारांच्या विरोधात माझी लढाई नव्हती. माझी लढाई ही मी ह्या तालुक्यासाठी काय करणार आहे यासाठी होती. मला ह्या तालुक्यात कारखाना व्हावा, MIDC व्हावी, या तालुक्यातले सिंचनाचे प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी माझी लढाई होती. माझी लढाई कोणत्या व्यक्तीच्या विरोधात किंवा तिन्ही आमदाराच्या विरोधात किंवा मला आमदार होऊन काय करायचं हेच मी लोकांना सांगत होतो. आणि ह्या तालुक्यातले रस्ते, ह्या तालुक्यातल्या रस्त्याची दुरावस्था, म्हणजे कोणत्या गटात जिल्हा परिषदचा रस्ता चांगला आहे तुम्ही मला दाखवा. आज ह्या तालुक्यातल्या शेतकऱ्याचे काय हाल आहेत, कारखाना नाहीत. आता तरी जे निवडून आलेत त्यांनी किमान पुढच्या 5 वर्षात, आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना, पुढच्या 5 वर्षात जरी ईव्हीएमचा विजय झाला असला तरी पुढच्या 5 वर्षात आता सरकार आलेलं आहे, ईव्हीएम सरकार, त्या सरकारच्या माध्यमातून एक MIDC आणि कारखाना करावा, जेणेकरून फक्त मी निवडून आलो आणि लोक माझ्या मागे आहेत हे दाखवण्यापेक्षा लोकांच्यासाठी तुम्ही काय करताय हे जास्त महत्वाचं आहे. तर मला वाटतं आता तरी विकासाच्या राजकारणाची सुरुवात त्यांनी केली आणि पुढच्या 5 वर्षात या मतदारसंघात एक MIDC आणि कारखाना उभा करून दाखवला आणि सिंचनाचे प्रश्न मार्गी लावले तर मला वाटतं अधिक बरं होईल. तुमच्या आणि म्हणजे तुमचं आणि बाळासाहेब आजबेंचं हे बरं आहे किंवा तसं वातावरण आहे, तर मग याच्या अगोदर ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेस तुम्ही बाळासाहेबांनी तिकडे जायला नको त्यासाठी काही प्रयत्न तुमच्याकडून झाले? मी आजबे काकांना बोललो होतो की काका आपण शरद पवार साहेबाला सोडलं नाही पाहिजे, पवार साहेबाच्या सोबत आपण राहिलं पाहिजे आणि तुम्ही पवार साहेबाच्या सोबत राहत, तुम्ही या मतदारसंघाचे नेते, आणि आमची इच्छा आहे एक मतदार म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून, की आपण शरद पवार साहेबाच्या सोबत राहिलं पाहिजे. ही विनंती मी आजबे काकांना 3-4 वेळा केली, पण त्यांच्या काय अडचणी असतील, काय त्यांनी त्या परिस्थितीत काय निर्णय घेतला, का घेतला हे तेच सांगू शकतील. पण मी माझ्या वतीनं आजबे काकांना 4-5 वेळा सांगितलं की आपण शरद पवार साहेबासोबत राहिलं पाहिजे. आता या ठिकाणी ज्यावेळेस निवडणूक म्हणजे प्रक्रिया सुरू होती, सगळे प्रचार यंत्रणा सुरू होती, त्यावेळेस जरांगे फॅक्टर हा फार चर्चेत होता. त्याचा काय तुम्हाला फायदा झाला किंवा त्याच्याबद्दल काय तुम्ही? आता ईव्हीएम मुळे आता कुणामुळे फायदा झाला आणि तोटा झाला याचा अजून गणित बांधायला वेळ जाईल. एकदा ईव्हीएमने काय काय केलंय जादू
ती जी एकदा संपली की त्याच्यानंतर पुढं कुणामुळे फायदा झाला तोटा झाला हे अजून काढायला वेळ जाईल त्याला. काय आत्ताच काही गोष्टीच्या निर्णयापर्यंत येणं. आता मी सगळ्या गावात जिथं मतदान झालंय तिथं पण जाऊन येणार आहे, जिथं झालं नाही तिथं पण जाऊन येणार आहे. आणि काय नेमकं लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. आता जेवढ्या गावात जातोय तेवढ्या गावात लोकांचं म्हणणं म्हणजे लोकांना ह्या निकालावर मला समाधान असो नसो तो भाग नंतरचा. लोक याच्यात समाधानी नाहीत असं एकंदरीत चित्र मला दिसतंय. विद्यमान आमदार 4 नंबरला गेलेत. त्यांची ज्यावेळेस बोलणं झालं त्यावेळेस त्यांचं असं मत आहे की पराभव जय असतो, पण हे मला मान्य नाही. नाही, हे त्यांनाच नाही त्यांची हो, शंका आहे. त्यांनाच नाही. जे निवडून आलेत ना त्यांच्या कार्यकर्त्यांना तुम्ही खासगीत विचारा, त्यांना पण हे मान्य नाही. कारण निवडून आलेले उमेदवार यांनी देखील कधीच 20,000च्या पुढे ते निवडून येतील अशी अपेक्षा तुमच्याकडे तरी बांधली का? मला सांगा. त्यामुळे त्यांना पण हे आश्चर्यच आहे आणि हे सगळ्यालाच आश्चर्य आहे. त्यांना काय, पडलेल्यांना काय, निवडून आलेल्याला पण आश्चर्यच वाटतं की एवढ्या मतांनी कसं झालं. आणि अशी जर फाईट होणार असती एवढी वन साईड लोकांचा प्रतिसादच मिळाला नसता. आम्हाला लोकांनी गावात उभा पण केलं नसतं. कारण एवढे जर मतं एका साईडला जाणार आहेत निवडणुकीत ते दिसतं ना, किंवा वन साईड निवडणूक चालली. आमच्या सभेला लोक बी आले नसते आणि आम्ही एकाही सभेला रोजाने लोक आणले नाहीत. लोक उत्स्फूर्त आले आणि आम्ही नंतर पहिली पवारसाहेबांची सभा ही मतदारसंघातली लोक बोलवली. बाकी सुप्रियाताईची सभा कड्याला झाली, तिच्यात फक्त आम्ही आष्टी तालुक्यातल्या लोकांना बोलवलं. पाटोदा शिरूरवाल्याची इच्छा होती, आम्ही नाही म्हणून सांगितलं. पाटोद्याला सभा झाली जयंत पाटील साहेबाची, पाटोद्याला त्यांचीच झाली. शिरूरची सभा कोल्हे साहेबात झाली. तर डोंगरकिनी मधल्या एक काही प्रमुख एक गणातले 40-50 गाड्या प्रमुख लोक आले होते आणि ते स्वतःहून त्यांचं आले होते. त्याच्यामुळं याच्या पलीकडे आम्ही तालुक्याच्या बाहेर सभा घेतल्या नाहीत तरीही लोक यायची. तर लोक असं बळच येत नाहीत. लोकांच्या मनात उत्स्फूर्तता असली, उत्साह असला तरच लोक येतात. निवडणुकीत पैशांचा वापर झाला तालुक्यापुरतं. आता पैशाचा वापर झाला हे सगळे लोक सांगतायत मला की प्रचंड पैसे वाटले. पण मी तुम्हाला सांगतो पैशाचा वापर झाला का तर झाला, वाटले का समोरच्यांनी तर वाटले. पण मी तुम्हाला फार प्रामाणिक सांगतो, लोकांचं मतदान हे 18 तारखेला प्रचार संपायच्या अगोदर 90% लोकांचं मतदान ठरलेलं असतं मला कुणाला मतदान करायचं. 5-10% लोक असतात जे ह्या सगळ्या गोष्टीला प्रलोभनाला बळी पडतात. पण सर्वसामान्य मतदार हा विकला जातो याच्यावर माझा विश्वास आजही नाही, कालही नव्हता आणि भविष्यातही नसणार. तुमचं शंका समजी विमान आहे. आपण आता आपल्याला जे विचारायचे तर तुम्ही राज्य पातळीवर काम करता, त्यातले 1-2 प्रश्न आम्हाला विचारायचे. तुम्ही 1-2दा अजित पवारांवरती फार सडकून टीका केली होती. असं आहे की मी स्वतःहून कधीच कुणावर टीका करत नाही. पण शरद पवार साहेबावर कोण बोललं तर मी कुणीही असो, मी त्याला उत्तर देतो, देणार आणि भविष्यात बी देणार. पवार साहेबावर जर कुणी टीका केली तर त्याला मी बोलणार, मग ते कुणीही असो. पवार साहेबाच्या शेवटच्या निवडणुकीची कधी होणार हे ज्या वेळेला अजितदादा बोलले त्यावेळेला मी बोलायला सुरुवात केली. त्याच्या अगोदर दादानी शपथ घेतली, मी एक शब्द नाही बोललो नाही. पण ज्या वेळेला शरद पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीपर्यंत जर आले तर मी बोललो. आणि पवार साहेबावर ज्या ज्या वेळी कुणी बोलतं त्या त्यावेळेला मी त्याला प्रतिक्रिया देणार म्हणजे देणार. मग त्याच्यात काय होईल याचा मी विचार कधीच करणार नाही, केला नाही आणि भविष्यात बी करणार नाही. कारण शरद पवार साहेबावर जर कोण बोलत असेल तर त्याला मी त्याच भाषेत उत्तर देणार आणि पुढे पण देणार. राज्य पातळीवर युवक राष्ट्रवादी आणि एकंदरीत राष्ट्रवादी पक्ष या निवडणुकीनंतर तुमची बैठक झाली असेल, काही चर्चा झाली असेल, नक्की काय ठरलंय? नाही, आता मला सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्याचे फोन येतात की आपली बैठक लावा. पण आता सध्या सगळं ईव्हीएमचं पराभूत उमेदवाराच्या बैठक, निवडून आलेल्या उमेदवाराच्या बैठका याच्यात आमचा वेळ चाललाय. आता निश्चित पुढच्या डिसेंबरमध्ये 15 डिसेंबरच्या आत किंवा 15 डिसेंबरच्या आत बाहेर आम्ही आता एक महाराष्ट्राच्या युवकाची बैठक घेऊ. आणि मला एक गोष्टीचा अभिमान आहे की एवढं सरकार आमचं आलं नाही किंवा काही झालं नाही तरी आमचा एकही पदाधिकारी सोडून जायचा आम्हाला कोणी बोलला नाही. बरेच जण त्यांना संपर्क करतात. पण हे सगळे विचारांनी बांधलेली लोक आहेत. शरद पवार साहेबांच्यावर प्रेम असणारी लोक आहेत. त्यामुळे एका पराजयाने कोणी खचून जाणार नाही. आणि हा पराजय कसा आहे, हा काय लोकांनी केलेला पराजय नाही, हा मशीननी केलेला पराजय आहे. हा आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला माहिती आहे. आष्टी पाटोदा शिरूर हा भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्रातला फार मोठा मतदारसंघ आहे. सगळ्या मतदारसंघात फिरणं झालं किंवा मतदारसंघाबद्दल काय वाटतं तुम्हाला? मी मतदारसंघातल्या सगळ्या गावात जाऊन आलो. मतदारसंघाची आष्टी तालुक्यातली तर फार दुरावस्था आहे रस्त्याची. त्याची एवढी वाईट अवस्था मी गडचिरोली जिल्ह्यात पण बघितली नाही. म्हणजे मी गडचिरोलीच्या भामरागड, आहेरी, सिरोंच्या, एटापल्ली ह्या तालुक्यात पण जाऊन आलेलो कार्यकर्ता आहे. तिथं पण मी शरद युवा संवाद यात्रा काढली होती पवारसाहेबांचे विचार सांगायला. तिथं पण एवढी वाईट अवस्था नाही.
तर मला वाटतं आता लोकप्रतिनिधींनी किमान ही रस्त्याची जरी कामं व्यवस्थित करावी, क्वालिटीची करावी आणि ही जी हेळसांड होतीये रस्त्याची, तर ते दूर झाली तर मला वाटतं अधिक चांगलं होईल. जय पराजय होतो, तुम्ही राजकारणात आहात, बऱ्याच दिवसापासून सगळं पाहताय. शेवटी आष्टी पाटोदा शिरूर या मतदारसंघाला काय सांगाल? जयपराजय होतो निवडणुकीत. कुणीतरी निवडून एकच माणूस येणार आहे, शेवटी उभा सगळेच राहणार आहेत. जयपराजय होत असतो, पण जे निवडून आलेत त्यांनी विकास कामं केली पाहिजेत. मग आपल्या मतदारसंघातल्या लोकांच्या काय अपेक्षा आहेत त्यासाठी काम केलं पाहिजे. आणि ही निवडणुकीचा निकाल हा निवडून आलेल्याला पण खासगीत मान्य नाही आणि पराभूत माणसाला तर मान्य होणार नाही. 15-20 हजार 25 हजार अगदी 30 हजारापर्यंत कुणाचाही निकाल लागला असता तरी मान्य झालं असतं. पण हा निकाल मान्य होण्यासारखा नाही. त्यामुळं मुळात ह्या निकालावरच संशय आहे. पण ठीक आहे, आता सध्या मोदी साहेबांच्या खिशामध्ये निवडणूक आयोग आणि कोर्ट कसं गेलंय, सगळ्या संस्था कशा गेल्यात हे महाराष्ट्र बघतोय. 2 वर्ष झाले महाराष्ट्रातल्या उद्धव साहेबाचा पक्ष कुणाचा आणि पवार साहेबाचा पक्ष कुणाचा, अजितदादाचा का पवार साहेबाचा, की उद्धव साहेबाचा का शिंदे साहेबाचा, खरं कोण खोटं कोण, पवार साहेबाला चुकीचं सांगा, उद्धव साहेबाला चुकीचं सांगा. पण ते सांगायला सुप्रीम कोर्टाला 2 वर्ष झालं वेळ नाही. पण ईव्हीएमच्या बद्दल शंका उपस्थित केली की 2 तासात सुप्रीम कोर्ट त्याच्यावर लगेच निर्णय देऊन मोकळं होतं. हे महाराष्ट्र बघतोय. लोक खूप हुशार आहेत. महाराष्ट्राची जनता ही सगळी बघते आणि जनता ठरविल काय करायचं ते. हे होते 231 आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार महबूब शेख. निवडणूक पार पडली, पण हे ईव्हीएम सरकार आहे. माझ्याकडे 2 तास ईव्हीएम द्या, मी ते हॅक होते की नाही हे दाखवू शकतो, इतका विश्वासन त्यांनी व्यक्त केलाय. इथले माजी आमदार भीमराव दोंडे यांनी याच्यावर शंका उपस्थित केली. विद्यमान आणि मावळते आमदार बाळासाहेब आजबे यांनी याच्यावर शंका उपस्थित केली. आणि आष्टी तालुक्यापुरती नाही, ही महाराष्ट्रात ऑलवर अशीच परिस्थिती आहे आणि ही फार काळ टिकणार नाही. लोक फार हुशार आहेत, त्याच्यावरती आमचा पक्ष म्हणून आम्ही काम करू असंही त्यांनी सांगितलं. आणि आष्टी मतदारसंघामध्ये गडचिरोलीपेक्षाही बिकट स्थिती ही बदलली पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. तुर्तास आपण थांबूयात. गणेश पोकळे, चोबन आष्टी, डेट्सअप मराठी.